नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी। रुई दुधी येथील नदीवरील पुलाचं काम रखडलं। कामाचे वर्क ऑर्डर देऊन 1 वर्ष झाले तरीही कामाला सुरुवात नाही। 9 मार्च 2024 रोजी कामाचं वर्क ऑर्डर देऊन 22 जानेवारी 2025 पर्यंत काम पूर्ण करण्याची होती मुदत। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने ठेकेदाराला अंतिम नोटीस, दंडात्मक कारवाई करण्याचा नोटीसीत इशारा। बांधकाम विभागाच्या नोटिशीला ठेकेदाराकडून केराची टोपली। नागरिकांची गैरसोय कधी थांबणार, नागरिकांना पडला प्रश्न। याच पुलावरून शाळकरी 2 मुली वाहून गेल्याची घडली होती दुर्दैवी घटना। बांधकाम विभाग ठेकेदारावर पुढील कारवाई कधी करणार, नागरिकांचे लागले लक्ष। तरीही गुत्तेदार काही काम करत नाही, तर याचं टेंडर तात्काळ रद्द करून नवीन प्रोसेस करावा आणि त्या प्रोसेस प्रमाणे काम चालू करावं। गेल्या वर्षी दुष्काळ होता, पूर्ण वर्ष दुष्काळाचं होतं, नदीला टिपका पाणी आलं नाही तरी सुद्धा गुत्तेदारांनी काम का चालू केलं नाही, हीच अद्याप आमच्या गावकऱ्याला अजून काय म्हणजे कोडं उरगडलेलं नाही। काय काय अडचणी आहेत तुमच्या? काय नाही अडचणी म्हणजे पाणी आल्यावर 2 मुली ह्याच्या आधी वाहून गेल्या, बारीक पूल असल्यामुळे। ह्या पुलावरनं कोणत्या साली? साधारणतः 2007-8 2007-8 साली त्या टायमाला 2 मुली वाहून गेल्या त्या। वाटाचे त्या ऊसाच्या माणसाचं जाण्या येण्याचं बी जरा त्रास होतोय। पाऊस आला का पाणी आलं की जाताच येत नाही, गुडघे तर पाणी जर पुलावर असलं जाता येत नाही, गुडीत नेते। वर्धमान ज्वेलर्स परंडा घेऊन आलेले आहेत खास आपल्यासाठी दरमहा 24 कॅरेट सोने जिंकण्याची सुवर्ण संधी। अधिक माहिती करिता आजच संपर्क करा 8380000233 वर। वर्धमान ज्वेलर्स, उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक समोर, मंडई पेठ, परंडा। आता बातमी विस्ताराने। परंडा रुई दुधी मार्गावरील उल्फा नदीवर पुलाच्या कामाला मंजुरी देऊन 9 मार्च 2024 रोजी कामाचं वर्क ऑर्डर ठेकेदाराला देऊन 22 जानेवारी 2025 पर्यंत काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली होती। काम पूर्ण करण्याची मुदत संपत आली तरी अद्याप पुलाचं बांधकाम सुरू करण्यात आलं नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने ठेकेदार सुनील पाटील यांना दिनांक 27 डिसेंबर 2024 रोजी अंतिम नोटीस देऊन 4 जानेवारी 2025 पर्यंत काम सुरू न केल्यास निविदा अटी व शर्थीनुसार आपणाविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशी नोटीस बजावण्यात आली होती। मात्र ठेकेदाराकडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नोटिसीला केराची टोपली दाखवली असून काम पूर्ण करण्याची मुदत संपत आली असताना देखील पुलाच्या कामाला सुरुवात करण्यात आली नाही। मात्र यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे। उल्फा नदीवरील जुन्या पुलाची उंची कमी असून पडझड झाली आहे। याच पुलावरून शाळकरी 2 मुली शाळेत जात असताना वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली होती। पावसाळ्यात पुलावर पाणी येत असल्याने वाहतूक बंद होऊन नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो। यासाठी पुलाचं बांधकाम तात्काळ सुरू करावे अशी मागणी होत आहे। बांधकाम विभाग कार्यालयाच्या वतीने ठेकेदाराला दिलेल्या नोटिशीमध्ये म्हटलं आहे की परंडा रुई दुधी रस्ता उल्फा नदीवर पुलाचं बांधकाम कामाचा कार्यारंभ आदेश दिनांक 9 मार्च 2024 रोजी आपणास आदेश देण्यात आलेले असून सदर काम पूर्ण करण्याचा कालावधी 12 महिने म्हणजेच दिनांक 22 जानेवारी 2025 पर्यंत आहे। निवेदितील कॉन्ट्रॅक्ट डाटा मधील मुद्दा क्रमांक 6 मधील तरतुदीनुसार कामाची प्रगती राखून काम विहित मुदतीत पूर्ण करणे आपणावर बंधनकारक आहे। तथापि संदर्भाधीन पत्रान्वये आपणास सदर कामाची प्रगती निवेदितील कॉन्ट्रॅक्ट डाटा मधील मुद्दा क्रमांक 6 मधील तरतुदीनुसार दिसून येत नाही। तसेच कामाची प्रगती माइलस्टोन प्रमाणे राखली नाही। याबाबत आपणास वारंवार प्रत्यक्ष भेटून तोंडी सूचना देण्यात आल्या असताना सदर कामाची प्रगती दाखवलेली नाही अथवा पत्रव्यवहारास कसलाही प्रतिसाद दिलेला नाही, तरी आपण सदर काम पूर्ण करण्यास असमर्थ असल्याचं दिसून येत आहे। तेव्हा आपण सदर काम करण्यास असमर्थ असल्यामुळे सदरची आपली निविदा रद्द करण्यात काय येऊ नये याचा खुलासा तात्काळ दिनांक 31 डिसेंबर 2024 पर्यंत करावा, अन्यथा सदर पत्र हे अंतिम नोटीस समजून आपली निविदा रद्द करून दुसऱ्या कमी दराच्या ठेकेदारास देण्यात येईल याची नोंद घ्यावी। तरी सदर पुलाचं काम तात्काळ दिनांक 4 जानेवारी 2025 पर्यंत सुरू न केल्यास निविदा अटी व शर्तीनुसार आपणाविरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी असं नोटिसीमध्ये म्हटलं आहे। बांधकाम विभागाच्या नोटिशीनंतर देखील ठेकेदार यांनी काम सुरू केले नाही। परंडा तालुक्यात ठेकेदाराची मनमानी सुरू असल्याचं दिसून येत असून याचा त्रास नागरिकांना भोगावा लागत आहे। बांधकाम विभागाच्या पुढील कारवाईकडे नागरिकांचं लक्ष लागलेलं आहे। हा जर फुल नाही झाला तर दोन्ही गावाच्या दृष्टीनं
जी वाहतुकीचा ऊस वाहतूक असेल समजा की नदीच्या पलीकडला भाग परांड्याकडून व्हावा लागतो आणि नदीच्या वरला इकडला भाग आहे पूर्वेकडला तो डकपिपाटीकडून व्हावा लागतो. तरीही गुत्तेदार काही काम करत नाही. तर याचं टेंडर तात्काळ रद्द करून नवीन प्रोसेस करावा आणि त्या प्रोसेसप्रमाणे काम चालू करावं. गेल्या वर्षी दुष्काळ होता, पूर्ण वर्ष दुष्काळाचं होतं, नदीला टिपका पाणी आलं नाही तरी सुद्धा गुत्तेदारांनी काम का चालू केलं नाही हीच अद्याप आमच्या गावकऱ्याला अजून काय ह्याचा म्हणजे कोडं उरगडलेलं नाही. तर काय काय अडचणी आहेत तुमच्या ह्या पुलाचं काम झालं नसल्यामुळं? अडचणी काय रोज दैनंदिन वाहतुकीला जे वाहून गेलेला आहे, पूल फुटलेला आहे. आता तुम्ही बघताय समोरच इथं सगळं फुटलेलं. याच्याबद्दल आपले तत्कालीन त्यावेळेचे मंत्री तानाजीराव सावंत साहेबाला सुद्धा एक व्हिडिओ पाठवलेला होता या पुलाचा. बाबा ही असं असं झालेलं आहे आणि वाहून गेलेलं आहे. याच्यावर वाहतुकात पावसाळ्यात तर पुलावर पाणी होतं यावर्षी, तर बरेच दिवस 3 आठवडे जवळजवळ परांडा म्हणजे दुधीचा संपर्क तुटलेला होता. आणि त्याच्यानंतर मग ते बजेटमध्ये मंजूर झाल्यावर अजून ते गुत्तेदारच का आणि त्याच्यावर कोणी लक्ष द्यायला तयार नाही ठेकेदारावर की बाबा हे काम चालू करा, काम झालं पाहिजे. 82ला बी आम्ही टोंपे साहेब असतील ती शाखा अभियंता किंवा आपलं बांधकाम विभागाचे डिप्टी इंजिनियर ह्यांना बी संपर्क केला तर ते चालू करील असं म्हणतात. पण अद्याप काय अजून इथं काम चालू केलेलं दिसत नाही. तर नवीन टेंडर काढून ह्या पुलाच्या कामाला त्वरित सुरू करावं अशी आमची गावकऱ्याची मागणी. महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.